हॅलो स्टुडंट्स, अवर नेक्स्ट पॉईंट इज वर्शाल्स अल्गोरिदम. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा वर्शाल्स अल्गोरिदम आपण काय यूज करतो. आपल्याला जो काही डायरेक्टेड ग्राफ दिला असेल तो डायरेक्टेड ग्राफ ट्रान्झिटिव्ह आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण वर्शाल्स अल्गोरिदम अप्लाय करतो. ओके, ह्याच्या आधीच्या पॉईंटमध्ये आपण ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय हे बघितलेलं आहे. ज्यावेळी तुमच्या ग्राफमध्ये आपण प्रत्येक नोडकडे जाऊ शकत असू, दॅट इज आपण इथे एकडून बीकडे जातो आहे, बीकडून सीकडे जातो आहे, म्हणजे आपल्याला एकडून डिरेक्टली सीकडे जाता येतं आहे. ओके, मग त्याला आपण काय म्हणतो तर ट्रान्झिटिव्हिटी असं म्हणतो. तर आपला हा ग्राफ ट्रान्झिटिव्ह आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण वर्शाल्स अल्गोरिदम यूज करतो. वर्शाल्स ह्या सायंटिस्टने हा अल्गोरिदम काय म्हणून आपण इन्व्हेंट केला आहे, म्हणून ह्या अल्गोरिदमला त्याचं नाव दिलेलं आहे. ओके, तर हा अल्गोरिदम अप्लाय करताना आपल्याला प्रत्येक वेळी एक एक नोड इन्क्लूड करावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं की आपले नोड्स किती आहेत ते चेक करायचे. किती आहेत तर 1, 2, 3 आणि 4. दॅट इज वी हॅव 4 नोड्स A, B, C अँड D. आणि आता आपल्याला ह्या ग्राफवरती वर्शाल्स अल्गोरिदम अप्लाय करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, फर्स्ट ग्राफ दॅट इज इनिशियल ग्राफ काढायचा. दॅट इज W0. W0 म्हणजे काय तर तुमचा हा जो ग्राफ आहे त्या ग्राफचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स. ॲडजसन्सी मॅट्रिक्स कसा काढायचा हे आपण ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला बघितलेलं आहे. ओके, इथे आता आपल्याला कुठून कुठे जायला एजेस आहेत तर आपण एकडून बीकडे जातो आहे. मग A to B व्हॅल्यू काय झाली 1 झाली. ओके, नंतर बीकडून एकडे जातो आहे, मग B to A व्हॅल्यू काय झाली 1 झाली. नेक्स्ट आपण बीकडून सीकडे जातो आहे, मग B to C व्हॅल्यू काय झाली 1 झाली. सीकडून कुठे जातो आहे डीकडे जातो आहे, मग C to D व्हॅल्यू काय झाली 1 झाली. ओके, नेक्स्ट डीकडून कुठे जातो आहे तर एकडे जातो आहे, मग D to A व्हॅल्यू काय झाली 1 झाली. ओके, बाकी इथे कुठल्याही या ग्राफमध्ये एजेस नाही आहे. टोटल एजेस किती आहे तर 1, 2, 3, 4 आणि 5. मग आपल्याकडे 1 किती आलेत तर 5 आलेत. ओके, बाकीचे व्हॅल्यू काय होणार 0. हा काय झाला आपला ह्या ग्राफचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स. ओके, आता आपण नेक्स्ट स्टेपला जाणार. दॅट इज W1. W1 काढण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं, एक नोड इन्क्लूड करायचा आणि पाथ फाइंड करायचे. म्हणजे जे काही झिरोज आहेत ते झिरो आपले कशाला रिप्लेस झाले पाहिजेत तर 1ला रिप्लेस झाले पाहिजेत. आणि ते रिप्लेस करण्यासाठी आपण एक एक नोड आपल्या ग्राफमध्ये काय करत जाणार, ॲड करत जाणार, पाथमध्ये ॲड करत जाणार. ओके, तर पहिल्यांदा जे 1 आहे ते जसं तसे लिहून घ्यायचे. ओके, आता आपल्याला काय करायचं, आपण कुठला नोड इन्क्लूड केला आहे तर A हा नोड इन्क्लूड केला आहे. ओके, आता 0 कुठे आहे तर A to Aला 0 आहे, पण इथे सेल्फ एज नाही आहे, त्याच्यामुळे आपण इथे कुठल्याही प्रकारची 1 रिप्लेस करू शकत नाही. नेक्स्ट काय आहे तर A to C. A to Cला आपण नोड A इन्क्लूड करून काही करू शकतो का तर नाही, मग ही व्हॅल्यू काय राहिली 0 राहिली. ओके, नेक्स्ट काय आहे तर A to D. A to D मध्ये A नोड इन्क्लूड करून आपण पाथ काढू शकतोय का तर नाही, त्याच्यामुळे ही पण व्हॅल्यू काय झाली 0 झाली. ओके, नेक्स्ट B to B. B to B 0 आहे ना, पण आपल्याला इथे पाथ करता येतोय. बीकडून आपण A हा नोड इन्क्लूड केला आहे ना, त्याच्यामुळे बीकडून Aकडे जाऊ शकतो आणि परत बीकडे येऊ शकतो. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काय रिप्लेस झाली 1 रिप्लेस झाली. ज्या ज्या स्टेजला तुमच्या 0, 1ला रिप्लेस होतील तिथे अंडरलाईन करायची, म्हणजे कळायला आपल्याला की कुठे आपण नवीन व्हॅल्यू एंटर केलेली आहे. ओके, नेक्स्ट काय आहे तर B to D. B to D आपण जाऊ शकतोय का तर नाही, A इन्क्लूड करून आपण B to Bच फक्त येऊ शकतोय. म्हणजे आपल्याला पाथ पहिला कुठला मिळाला B to A to B हा एक पाथ मिळाला आपल्याला, इन्क्लुडिंग नोड A. ओके, आता नेक्स्ट B to D A इन्क्लूड करून काही होतं आहे का तर नाही, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू काय राहिली 0 राहिली. नेक्स्ट काय आहे C to A जाण्यासाठी आपल्याला D हा नोड इन्क्लूड करावा लागेल. A हा इन्क्लूड होत नाही आहे, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काय राहिली 0. नेक्स्ट C to B ला सुद्धा आपण
ए नोड इन्क्लूड करून जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे ही पण व्हॅल्यू काय झाली 0. सी टू सी 0. ओके. नेक्स्ट डी टू बी आपण ए हा नोड इन्क्लूड करून जाऊ शकतोय का, तर हो. डी टू ए आणि ए टू बी. मग आपल्याला सेकंड पाथ काय मिळाला, डी टू ए देन बी. मग हा 0 कशाला रिप्लेस झाला, तर 1ला रिप्लेस झाला. डी टू सी आपण जाऊ शकतोय का, तर नाही, 0. डी टू डी 0. ओके. तर ही काय झाली आपली सेकंड लेवल झाली, इन्क्लुडिंग नोड ए. पहिल्यांदा आपण काय केलं, ॲडजसन्सी मॅट्रिक्स काढला. नंतर आपण हे जे काही झिरोज आहेत ते सगळे 0 आपल्याला कशाला रिप्लेस करायचे, तर 1ला रिप्लेस करायचे. आणि त्यासाठी आपण वर्शाल्स अल्गोरिदम अप्लाय करतोय. ओके. मग तो वर्शाल्स अल्गोरिदम अप्लाय करताना आपल्याला एक एक नोड काय करावा लागतो, तर इन्क्लूड करावा लागतो. मग पहिल्यांदा आपण कुठला नोड इन्क्लूड केला, ए हा नोड इन्क्लूड केला. आणि ए हा नोड पाथमध्ये इन्क्लूड केल्यावर आपल्याला 2 पाथ मिळाले, दॅट इज बी टू बी आणि डी टू बी. त्याच्यामुळे बी टू बीची आणि डी टू बीची व्हॅल्यू काय झाली, तर रिप्लेस झाली. ओके. आता नेक्स्ट, आता आपण कुठला नोड इन्क्लूड करणार, तर ए आणि बी. ओके. आता आपल्याकडे ज्या काही आधीच्या व्हॅल्यूज आहेत त्या आधीच्या व्हॅल्यू परत तशाच पुट करून घ्यायच्या. मग 1 आहेत ते पुट करायचे. ओके. आता आपण किती नोड इन्क्लूड केले, तर 2, ए आणि बी. ओके. आता आपल्या ग्राफमध्ये इथे आपण परत एकदा ग्राफ ड्रॉ करून घेऊया. ए बी सी अँड डी. ए कडून बी कडे, डी कडून ए कडे, बी कडून सी कडे आणि सी कडून डी कडे. ओके. तर आता आपल्याला काय करायचं, 2 नोड इन्क्लूड केलेले आहेत, ए आणि बी. ओके. तर ए आणि बी इन्क्लूड केल्यानंतर आपल्याला आता हे जे काही झिरोज राहिलेले आहेत ते 0 सगळे कशाला रिप्लेस करायचे, तर 1ला रिप्लेस करायचे. ओके. तर आता ए टू ए आपण ए आणि बी नोड इन्क्लूड करून जाऊ शकतोय का, तर हो. ए कडून बी कडे, बी कडून परत ए कडे. ओके. मग आपला हा 1 काय झाला, इथे 0 काय झाला, 1ला रिप्लेस झाला. मग इथे आपल्याला फर्स्ट पाथ कुठला मिळाला, ए टू बी आणि बी टू ए, इन्क्लुडिंग नोड ए अँड बी. ओके. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, ए टू सी. ए टू सी पाथ मिळतोय का, तर हो. ए कडून बी कडे, बी कडून सी कडे. ओके. मग आपल्याला सेकंड पाथ काय मिळाला, ए टू बी, बी टू सी. मग हा सी पण काय झाला, 0चा 1ला रिप्लेस झाला. ओके. नेक्स्ट काय आहे, तर डी. ए आणि बी नोड इन्क्लूड करून आपण डी कडे जाऊ शकतोय का, तर नाही. मग हा काय राहिला, 0. नेक्स्ट बी टू डी. बी टू डी आपण जाऊ शकतोय का, तर नाही. मग परत हा पण काय राहिला, 0. नेक्स्ट सी टू ए. सी टू ए आपण जाऊ शकतोय का, तर नाही. तो काय राहिला, 0. सी टू बी तो पण नाही. मग काय राहिला, 0. सी टू सी नाही. सी टू सी आपण जाऊ शकतोय ना, नाही. पण त्यासाठी आपल्याला डी हा नोड इन्क्लूड करावा लागेल, त्याच्यामुळे आपण सी टू सी पण जाऊ शकत नाही. नेक्स्ट काय आहे, तर डी टू सी. डी टू सी आपण जाऊ शकतोय का, तर हो. डी कडून ए कडे, ए कडून बी कडे आणि बी कडून सी कडे. हे कसं पॉसिबल आहे, तर आपल्याला इथे आपण 2 नोड इन्क्लूड केलेत, ए आणि बी देन सी. डी कडून ए कडे, ए कडून बी कडे आणि बी कडून सी कडे. ओके. मग डी टू सी व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. आणि डी टू डी व्हॅल्यू काय राहिली, 0. ओके. हे काय झालं, आता 2 नोड इन्क्लूड करून आपल्याला इथे किती पाथ मिळाले, तर 3 पाथ मिळालेत. ओके. आता नेक्स्ट लेवलला आपण काय करणार, तर 3 नोड इन्क्लूड करणार, दॅट इज ए बी अँड सी. आधीच्या व्हॅल्यू आहेत त्या परत 1 जसे काय तसे लिहून घ्यायचे. ओके.
आता आपल्याला काय काढायचं, ए टू डी. ए टू डी जाण्यासाठी पाथ आपल्याला मिळतोय का, ए कडून बी कडे, बी कडून सी कडे आणि सी कडून डी कडे. तर हो, त्याच्यामुळे हा काय झाला, 1 झाला. पाथ काय मिळाला, ए टू बी, बी टू सी अँड सी टू डी. हे कसं शक्य झालं, तर आता आपण 3 नोड इन्क्लूड केलेले आहेत आपल्या पाथमध्ये, ए बी अँड सी. ओके. आता नेक्स्ट डी टू बी. डी टू बी आपण जाऊ शकतोय का, तर हो, डी कडून ए कडे, ए कडून बी कडे, सॉरी बी टू डी. बी टू डी आपण जाऊ शकतोय का, तर हो, बी कडून सी कडे आणि सी कडून डी कडे. मग आपल्याला पाथ काय मिळाला, बी टू सी अँड सी टू डी. ओके. आणि ह्याच्यात असं नेसेसरी नाही आहे की आपल्याला 3 नोड जर असतील दिलेले तर ते तिन्हीचे तिन्ही तुमच्या पाथमध्ये आले पाहिजेत. दिस इज नॉट नेसेसरी. ओके. सी हा नोड आहे, बी हा नोड आहे. ओके. ए हा नोड आला नाही, त्याच्यामुळे काही इश्यू होत नाही आहे. मग आपल्याला बी टू डी पाथ मिळाला, तर हो मिळाला. मग हा 1 इथे 0 1ला रिप्लेस झाला. नेक्स्ट काय आहे, तर सी टू ए. सी टू ए जाण्यासाठी आपल्याला डी इन्क्लूड करावा लागेल, त्यामुळे हा काय राहिला, 0 राहिला. नंतर सी टू बी. सी टू बी जाण्यासाठी पण आपल्याला डी इन्क्लूड करावा लागेल. नंतर सी टू सी जाण्यासाठी सुद्धा आपल्याला डी इन्क्लूड करावा लागेल. त्याच्यामुळे सीची व्हॅल्यू सगळ्या काय राहिल्या, तर अजून 0च आहेत. नेक्स्ट काय आहे, तर डी टू डी. डी टू डी आपण जाऊ शकतो का, तर हो, डी कडून ए कडे, ए कडून बी कडे, बी कडून सी कडे आणि मग परत सी कडून डी कडे. ओके. मग आपल्याला तिसरा पाथ इथे काय मिळाला, डी टू ए टू बी टू सी. ओके. टू डी. मग हा व्ही व्हॅल्यू काय झाली, 1ला रिप्लेस झाली, 0. ओके. आता आपल्याला काय करायचं, तर सगळे नोड्स इन्क्लूड करून पाथ राहिलेले जे आहेत ते 0चे 1ला रिप्लेस करायचे आहेत. सगळे नोड म्हणजे कुठले, ए बी सी अँड डी. ज्या 1 व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या परत तशाच लिहून घ्यायच्या. ओके. आता आपल्याला काय पाथ पाहिजे, सी टू ए. सी टू ए आपण जाऊ शकतोय का, तर हो, सी कडून डी कडे, डी कडून ए कडे, सी टू डी टू ए. ओके. मग ही व्हॅल्यू काय झाला, 0 1ला रिप्लेस झाला. नेक्स्ट सी टू बी. सी टू डी, डी टू ए अँड ए टू बी. सी टू डी, डी टू ए, ए टू बी. मग ही पण व्हॅल्यू काय झाली, 1ला रिप्लेस झाली. नाव सी टू सी. सी टू सी आपण जाऊ शकतो का, तर हो, सी कडून डी कडे, डी कडून ए कडे, ए कडून बी कडे आणि बी कडून सी कडे, सी टू डी टू ए टू बी टू सी. मग आता आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय मिळाल्या, तर 1 1 मिळाल्या. ज्यावेळी तुमचा लास्ट ग्राफ 1 म्हणजे सगळे नोड इन्क्लूड केल्यावर जो ग्राफ येतो तो ग्राफ जर 1 1 आला तर आपण त्याला ट्रान्झिटिव्ह क्लोजर असं म्हणतो. ओके. म्हणजे आता आपला हा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ हा काय आहे, तर ट्रान्झिटिव्ह क्लोजर आहे. ओके. Okay, so this is last matrix is our transitive closure of relation 1. Okay, relation 1 म्हणजे काय, तर वर्षास अल्गोरिदम अप्लाय केल्यानंतर तुमचा हा ग्राफ जो आहे तो पाथ मॅट्रिक्स आहे, तो समय आपण प्रत्येक नोडकडे जाऊ शकतोय हे प्रूफ करतोय, म्हणून त्याला रिलेशन 1 असं म्हणतात. ओके. तर हा आपला काय आहे, तर वर्षास अल्गोरिदम आहे. वर्षास अल्गोरिदम अप्लाय करताना पहिल्यांदा तुम्हाला जो काही ग्राफ दिला असेल त्या ग्राफचा काय करायचा, तर ॲडजसन्सी मॅट्रिक्स काढायचा. ॲडजसन्सी मॅट्रिक्स काढल्यानंतर पहिल्यांदा पहिला नोड इन्क्लूड करायचा, जो कुठला असेल तो. आता इथे ए हा पहिला नोड आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं, तर ए हा नोड इन्क्लूड केला. ओके. नेक्स्ट नोड कुठला आहे आपला, बी हा नोड आहे. मग आपण ए आणि बी हे दोन्ही नोड काय केले, इन्क्लूड केले आणि पाथ फाइंड केले. म्हणजे 0चे ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपण कशाला रिप्लेस केला, तर 1ने रिप्लेस केला. ओके. नेक्स्ट आपण काय केलं, तर 3 नोड इन्क्लूड केले, दॅट इज ए बी अँड सी. आणि परत 0च्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 1ला रिप्लेस केल्या आणि लास्टला आपण
4 नोड्स आहेत ते चारीचे चारी नोड काय केले, इन्क्लूड केले आणि राहिलेल्या व्हॅल्यूज 1ला रिप्लेस केल्या. ओके, मग आपल्याला जो मॅट्रिक्स मिळाला त्या सगळ्या व्हॅल्यू 1 1 आल्या, म्हणून हा मॅट्रिक्स काय तर ट्रान्झिटिव्ह क्लोजर आहे. ओके, आणि जर ह्याच्यात एक जरी 0 आला तर आपण ह्याला ट्रान्झिटिव्ह क्लोजर म्हणणार नाही. काय काय वेळेला तुम्हाला असा डायरेक्टेड ग्राफ डायरेक्ट देत नाहीत, एक्झाम्पल देतात, त्याच्यामध्ये असं स्पेसिफाय केलेलं असतं की A to B, नंतर B to A, B to C, C to D and D to A. ह्या प्रकारे रिलेशन डिफाईन केलेलं असतं, एक ग्राफ दिलेला असतो. ओके, मग ह्याच्यावरून तुम्हाला काय करावं लागतं तर असा डायरेक्टेड ग्राफ काढावा लागतो आणि त्यानंतर ही सगळी पुढची प्रोसेस करावी लागते. अशी 2 प्रकारचे एक्झाम्पल्स वर्षाल अल्गोरिदमवरती येतात. ओके, काही क्वेरी असतील तर पर्सनलला विचारा. थँक्यू.